माळ आसोली शेशिवारात सोयाबीनच्या कुटरामध्ये जळालेल्या अवस्थेत पहिलेचा मृतदेह आढळला होता। या घटनेचा अवघ्या काही तासात उलगडा करण्यात पोफडी पोलिसांना यश आले आहे। शारीरिक संबंधास विरोध करत असल्यानं संतापलेल्या नराधाम पतीनंच नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून पत्नीचा खून केलाय। त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सोयाबीनच्या कुटारामध्ये मृतदेह ठेवून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार तपासातून पुढे आला असून पतीच पत्नीचा खून निघाल्याचं पोलीस तपासात उघड झालं असून आरोपी नराधाम पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। याबाबत प्राप्त माहिती अशी की गुरुवारी दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी पोफडी पोलीस स्टेशन हद्दीत पुसद तालुक्यातील माळा आसोली येथील शेत शिवारातील बाबूलाल चव्हाण यांच्या शेतात सोयाबीनच्या कुटरामध्ये जळालेल्या अवस्थेत गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास मृतदेह आढळला होता। घटनेनंतर उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रदीप पाडवी, पोफाळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजीव हाके, बिटरगावचे पोलीस निरीक्षक प्रताप भोस यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचले। त्यांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली। प्रेताची पाहणी केली असता प्रेताच्या हातात बांगड्या दिसून आल्यानं हे प्रेत महिलेचं असल्याचं निष्पन्न झालंय। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर शेतात शेजारीच राहणाऱ्या संजय साखरे यांची पत्नी मायाबाई ही सकाळपासून गायब असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ संजय साखरे याला संशयावरून ताब्यात घेतलं व पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची सखोल विचारपूस सुरू केली। सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यानंतर मात्र गुन्ह्याची कबुली दिली। यामध्ये कारण स्पष्ट झाले आहे। मयत मायाबाई व संजय साखरे या पती पत्नीमध्ये यांच्यात मागील अनेक दिवसांपासून शारीरिक संबंध नव्हते। गुरुवारी दुपारी हे दोघे शेतात काम करत असताना शेतात कुणी नसल्यानं पती संजयनं पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी केली, मात्र माया हिनं त्यास नकार दिलाय। पत्नी नेहमीच शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध करत असल्यानं संतापलेल्या पतीनं नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून पत्नीला जीवे मारल्याचा प्रयत्न केलाय। त्यानंतर दगडानं तिच्यावर वार केले, यातच तिचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर मात्र आरोपी घाबरला व संजयनं मयत पत्नीचे प्रेत शेजारच्या शेतातील सोयाबीनच्या कुटाराकडे नेले व कुटारात टाकून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला। खुनाचे कारण स्पष्ट झाल्याने पोलिसांनी पती संजय साखरे याच्या विरुद्ध कलम 302, 201 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केलाय। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बिटरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडित, गणेश राठोड, किसन राठोड, प्रकाश बोंबळे, राम गडदे, रुपेश चव्हाण, संदीप ठाकूर, नितीन खवडे, मुन्ना आडे, परशुराम इंगोले आदींनी केली आहे। अशाच प्रकारच्या सुपरफास्ट बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व बेल बटन दाबायला मात्र विसरू नका। आमचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत बातम्या बघण्यासाठी महापंचनामा न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका। महापंचनामा न्यूज पुसद।